नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज न्यू वॅगनर आली आपल्याकडं. ह्याला फुल मॉडिफिकेशनचं काम करायचं होतं. मग शिल्लक काहीच काम ठेवायचं नव्हतं. मग पहिला काय केलं माहिती आहे काय, मी अँड्रॉइड स्क्रीन कॅमेराचं काम चालू केलं. हा त्यांनी घेतलेला अँड्रॉइड प्लेअर कारप्लेवाला आणि हा कॅमेरा. मग पहिला काय केलं, कम्युनिस्ट टेपला साईडला काढून ठेवला आणि मागे एका साईडने टेललाईट बघून ओकेमध्ये आहे कॅमेरावाला आणि कॅमेरा सप्लाय एकदम कडकमध्ये जोडून घेतली. आणि हे बघा सुझुकीचे ओरिजिनल स्पीकर प्रेसरवाले हे फिटिंग करायचे होते. मग पहिला काय केलं, दरवाजे पहिला व्यवस्थित काढून ठेवले साईडला. आणि कंपनी जरा कंजूस वागते हो, वायरिंग बिरिंग काय देत नाही. वायरिंग करून आणि स्पीकर एकदम कडकमध्ये फिटिंग करून घेतले आणि पहिला दरवाजे फिटिंग करून घेतली. बघा कसं माहिती का, जरा काम झाल्यासारखं वाटते हो. आणि इकडे आमचा पुढे साईड बघा की मस्तपैकी हेडलाईट एलईडी व्हाईटमध्ये बसून घ्यालता आणि हे त्यांनी सीट करून घेतलेलं बघा ऑर्डरमधले. मग रंजन सीट करून आत फिटिंग करालता. मग मी काय केलं, अशी फ्रेम काढली, हा त्यांचा अँड्रॉइड घेतला आणि एकदम कडकमध्ये आहे फ्रेममध्ये अँड्रॉइड दोघांना एकत्र केलं. मग त्यानंतर गाडीमध्ये जाऊन आहे सगळं अँड्रॉइडचं वायरिंग सॉकेट टू सॉकेट एक नंबरमध्ये करून घेतलं. मग त्यानंतर पहिला प्ले चालू करूया म्हटलं आणि सगळं स्पीकर सेटिंग ओकेमध्ये लावून पहिला सिस्टमचं काम आवरूया म्हटलं. आणि हा प्ले येतो मित्रांनो ESP आणि DSP मॉडेल. म्हणजे कसं माहिती आहे काय, स्पीकरची क्वालिटी तुम्ही जेवढं वाढवा का नाही तेवढी स्पीकरची क्वालिटी वाढणार. मग सिस्टमचं काम आवरलं. मग साईड बोर्ड लागला सगळे शो आयटम क्रोम आयटम बसवायला आणि बाकी तर स्कर्टिंग वगैरे सगळं बसवलं होतं. हे बघा हे त्याला आहे की नाही पुढचं ABS किट मागचं ABS किट बसवलं होतं आणि त्यानंतर हे साईड स्कर्टिंग बसवलं होतं. मग साईड बोर्ड सगळं शो आयटम बसवायला चालू केलं होता. आणि इकडे बघा रमजान म्हणून कसलं बकेट फिटिंग सीट करून केलं. आगाय कसलं वाढ झालं की नाही. मग त्यानंतर आहे की नाही हे लॅमिनेशन करायचं होतं. मग छोटं पण 0 मिनिटात आहे लॅमिनेशन एकदम ओकेमध्ये हातरून घेतला एकदम कडकमध्ये लॅमिनेशन बॉक्स पेटीमध्ये करून घेतलं. बाहेरनं तोपर्यंत आहे की नाही मेन साईड शो आयटम बसवलं चालू केलं होतं. हे वरचा रिफिल बसवलेला आणि ABS क्वालिटीमध्ये मागचा स्पॉलर फिटिंग केलता. आणि हे राहिलेला आता टेल लाईट. मग टेल लाईट मग ओकेमध्ये फिटिंग करून घेतला. मस्तपैकी साईड मग बैठक मारला की आणि मागचं तर काय राहिलं ABS किट राहिला. मग ते पण ओकेमध्ये हवा की कसलं चिकन दिसते फिटिंग केल्यानंतर. मग त्यानंतर आपला कॅमेरा चेक करूया म्हणलं आणि कॅमेरा पूर्ण वाईड अँगल होता एकदम नाईट मोडवाला. ते पण एकदम ओकेमध्ये फिटिंग करून घेतला. मग त्यानंतर राहिलं काय माहिती आहे काय, मागचा CNG ट्रे. मग ट्रे पण एकदम कडकमध्ये फिटिंग करून घेतला. आता राहिलं काय माहिती मित्रांनो, फक्त आता ABS किट आणि पुढचं फोगलॅम्प. मग फोगलॅम्प पण ओरिजिनल फिटिंग वाले बसवत होते. हे बघा हे फोगलॅम्प पण मस्तपैकी साईड बॉन रमजान मग ओकेमध्ये दोघांनी फिटिंग करून घेतलेले. मग त्यानंतर राहिलं काय तर ABS किट. मग ABS किटला पण साईड बॉन मस्तपैकी पुढं बैठक मारला की आणि एकदम कडकमध्ये आहे की नाही हे पण ABS किट फिटिंग करून घेतला. आणि हे बघा सीट कवर फिटिंग झालते बघा. अगाय कसलं सीट कवर फिटिंग झालं बघितलं एकदम बकेट फिटिंगमध्ये आणि फुल स्पोर्ट कलर घेतलेलं हो. त्यामुळे आतल्या गाडीचं इंटर आहे नाही एकदम कडकमध्ये झालता बघा. दिसायला की नाही कडक एकदम वांडमध्ये सीट कवर फिटिंग केल्यानंतर. मग तुम्हाला जो साईडवर झोपलाय का असं, अहो ते ABS किटचे 2 स्क्रू राहिले होते ते फक्त फिटिंग करून घ्यालता. आणि हे बघा हेडलाईट चेल व्हाईटमध्ये आणि फोगलॅम्प चेल व्हाईटमध्ये. मग ह्या गाडीचं आहे की नाही आतनं बाहेरनं पुढनं मागणं वरनं सगळीकडनं ओकेमध्ये आहे की नाही गाडी एकदम स्पोर्ट लुक करून आहे की नाही दादाने एकदम गाडी कडकमध्ये करून पाठवून दिली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.